नमस्कार. प्रवास जीवनाचा मस्तीत जगण्याचा. आज आपण बटर चिकन बघणार आहोत. आता काय तुम्हाला तेच सांगते की एकच गोष्ट वेगवेगळ्या पद्धतीने, एकच भाजी वेगवेगळ्या पद्धतीने, चिकन वेगवेगळ्या पद्धतीने करून तुम्हाला चिकन मसाला वगैरे दाखवला आहे, कोकणी चिकन दाखवलं आहे. पण बटर चिकन बघूया. काय आपल्यालाच करायचं आहे, आपल्यालाच खायचं आहे, त्यामुळे करून केल्याशिवाय काय होणार नाही. पण कुठल्या पद्धतीने आपल्याला करता आलं वेगळ्या पद्धतीने तर वेगळी चव मिळेल. पूर्वी बघा आम्ही अंधेरीला चाळीत राहायचो. तुम्हाला सांगते, मी माझ्या पसंतीची कधी कधी भाजी नसेल ना, मी बिंदास असायची, पाठीवर शेजारून आणायची. आणि त्या आई इतक्या छान होत्या, म्हणजे आई त्याच म्हणाल नाही, शेजारी आम्ही खूप असे मिळून मिसळून आणायचे. याच्या घरी काय बनलं तो खायचं, त्याच्या घरी काय बनलं सगळं हक्कानी. म्हणून आई होत्या आणि त्यांना 4 मुलं होती. ती मुलं माझ्या मुलांना सगळीकडे फिरवायची आणि त्या आई म्हणजे काही मला काही तू ह्या मुलांना जमतंय ना, ह्यांना जमतंय ना, असं करायचं, माझं काय मी बघेन आईंकडे काहीतरी. आणि असं असायचं आमच्या, म्हणजे असं व्हायचं. मी माहेरी जायची तेव्हा ताट भरून चपात्या, डाळ, भात, 2 प्रकारच्या भाज्या वगैरे असं व्यवस्थित जेवण. त्यामुळे मलाही त्यांचं काही टेन्शन नाही. म्हणजे इतकं शेजारधर्म होतं. सगळे आपणच सगळ्या आपल्या भोवती एक रिंग आखलेली आहे. सगळ्यात प्रथम म्हणजे हे ब्लॉक सिस्टम, दरवाजे बंद. अहो कधी कोणी वारतंय ते कळत नाही. खाली खिडकीतून बघितलं, गर्दी दिसली तर बघायचं, किंवा येता जाता पाटी वाजली तर बघायचं. म्हणजे अशी परिस्थिती आहे. आता आता कोण वाटीवर भाजी, आणि भाजी कोण, आपल्याला पहिल्यांदा कांदा बटाटा, तुम्हाला सांगते साखर संपली वाटीवर, हे सगळं किती. आणि पाहुणे कोण बघायला येणार आहेत तर आपल्याकडे डिश मॅचिंग नसल्या तर शेजारून डिश आणायचं, हे सगळं पूर्वी चालायचं. आता मागेल का हो कोणी? आता कोणी कसं असू दे, पण त्याला कोणाशी मागायचं म्हणजे प्रेस्टिजचा प्रश्न. म्हणजे त्यामुळे हे सगळं करता करता आपल्यामध्ये ना एकदम गॅप आलाय. मग आता काय, चला नाती जपूया. भावंड आहेत, बहीण भावंड आहेत, कोणी आहात, एकमेकाला जपा. कारण परिस्थितीतून मी हे अनुभवाचं सांगते तुम्हाला. मी चाळीपासून ब्लॉगपासून सगळं असं स्टेप बाय स्टेप मी आले आणि मी सगळ्याचा अनुभव घेतला आहे. म्हणून सांगते, मी पर्सनली माझे अनुभव घेतलेले मी कधी बोलते तर असं वाटत असेल की काय सांग, पण खरोखरच मी माझे अनुभव सांगते आहे. तेव्हा मिस्टरांना एन्जिओग्राफी सांगितली, एशियन हार्टला एन्जिओग्राफी सांगितली. आता हा आम्हाला पहिलाच हे होता आणि यांना एन्जिओग्राफी सांगितली. आम्ही म्हणजे खूप घाबरलो. तिथे माझा मुलगा घेऊन गेला, त्याची नाईट होती, आणि त्यांनी आम्हाला सोडलं. तिथे सगळे फॉर्म वगैरे भरले, आम्हाला रूममध्ये सोडलं आणि कोणी थांबायचं नाही सांगितलं. कोणी थांबायचं काही नाही, एन्जिओग्राफी आहे असं डॉक्टरांनी आम्हाला तर सांगितलं. काही नसतं असं, काही नाही, फक्त ब्लॉक काय म्हणजे काय आहे ते बघायचं आहे. ठीक आहे बरं. तिथे हॉस्पिटलला कोणी थांबायचं नाही वगैरे असं, म्हणजे डब्बासुद्धा नेलेला ना, तोही आमचा काढून तिथे गेटवरती बॅगमधून ठेवून दिला. आणि कोणी नाही, सगळे अगदी आमचे धीरवीर आहे तिकडे, भाऊ वगैरे सगळे बोलले की आम्ही येतो. नाही, तिथे कोणाला थांबवूनच देणार नाही तर कशाला, नको. मला एकच म्हणायला होतं की त्यांच्या हृदयाशी छेडछाड होणार आहे, म्हणजे कुठेतरी ती. आणि नंतर सही घेतली. आता सतत सगळे फोन करत होते, आम्ही येऊ का. त्यात माझी बहीण 2 नंबर, तीही मी येते ताई. म्हटलं नको अगं, काय तिथे कोणाला थांबवणार नाहीत वगैरे असं. 3ऱ्या माळ्यावर का 4थ्या माळ्यावर त्यांना नेलं आणि मला सांगितलं की तुम्ही 2ऱ्या माळ्यावरती बसा. जेव्हा त्यांना नेलं, मला असं वाटलं की चला इथे एन्जिओग्राफी होणार असणार आतमध्ये आणि मी बाहेर बसणारच, असं काहीतरी असेल. नाही, मला अगदी भरून आलं की अरे. मी तशीच आली तिथे चौकशी. तिथे मी वेटिंग रूममध्ये बसले, बघितलं तर अगदी तिथे बरीच माणसं होती. बहिणीचा सारखा फोन येत होता, ताई आता काय. नाही, असं आहे, एवढ्याला आता घेणार, आता कधी घेतील. तो चेहराच माझा असा झालेला
की वॉचमॅन तिथे जे गार्ड उभं होतं तो आला आणि म्हणाला, मॅडम कोणी तुमच्याबरोबर नाही का? तर मी म्हटलं इथे नाही अलाव करत ना, म्हणून मुलगा सोडून गेला. तर म्हणे कशासाठी आहेत? तर एन्जिओग्राफीसाठी आहेत. मला त्याच्याशी बोलताना सुद्धा म्हणजे तो प्रसंग मला आताही आठवला तरी ते एकदम हे वाटतं. होईपर्यंत दोघांना अलाउड आहे बाहेर, दोघं ती थांबू शकतात दोघं ते. आता हे खूप आणि नंतर मग खूप वेळ झाला आणि मग मी पुन्हा त्यालाच विचारलं, म्हटलं बराच वेळ झाला, आता ही चौकशी कुठे करायची की यांचं? तर मॅडम अजून त्यांना तुम्हाला फोन आला का? म्हटलं नाही. हां, मग तुम्हाला इथे फोन येईल आणि मग ते तुमच्याशी बोलतील की मला आता घेत आहेत म्हणून, तेव्हा ते घेतले जातील, तेव्हा त्यांना घेतलं जाईल. अरे बापरे! म्हणजे म्हटलं अजून काही म्हणजे सुरुवातच नाही. अच्छा, मी म्हटलं असं पण बसलो, काही अनुभव नाही ना हो या सगळ्याचा. आणि पुन्हा मी ते तसं केवळवाणी बसले आणि मला काय माहिती सारखं मग मी म्हटलं होतं तर मी ह्याला का हातातून पाठवलं मुलाला, आणि आता ह्या कमी ह्याच्यामध्ये कोण येणार आणि कशाला आता एवढ्या लांब कोणाला, मालाड कुठे, एशियन हार्ट कुठे. म्हटलं ठीक आहे जाऊ दे, जे आहे ते. शांत बसली. त्या वेळेला भावालाही फोन केला असताना तो असा सुसाट आला असता. पण आता काय म्हटलं आता नको जाऊ दे, आणि शांत बसले. देवाचं नामस्मरण करत होते. द्या सुर्वे म्हणून बोलले. मी गेले, फोन घेतला, हे माझ्याशी बोलले, म्हणाले आता घेणार आहेत मला. तर ठीक आहे म्हटलं, हरकत नाही, 10-15 मिनटं जातील, काही काळजी नको करू. म्हटलं नाही ठीक आहे, हरकत नाही. मी येऊन बसले. तुम्हाला सांगते खरंच खूप येऊन बसले आणि असं गेटकडे लक्ष गेलं आणि माझी बहीण येत होती. ती आत तिला बघून मला भरून आलं एकदम, म्हणजे काय झालं असेल तुम्हाला कळतच असेल. आणि ती आली पटकन. मी म्हटलं अगं तू का आलीस, तू का त्रास? अगं म्हणते मी तयारीतच होते, मी साडी बिडी काढलेली, इथे अलाउड नाही ना. मी म्हटलं ठीक आहे बघूया, नसेल अलाउड तर ते सगळं झाल्यावर मी तुला खाली बोलवेन, तिथे तरी भेटेन, निदान तुला भेटेन तरी ह्यावेळेला, म्हणून मी आले. मला माहिती आहे अशा वेळेला माणसांची गरज असते, कोणीतरी हवं असतं आपल्याला. आणि ती आली बस. मी म्हटलं आत्ताच फोन आलेला, आत्ता घेतले त्यांना. बोलते काय बोलते, कारण त्यांना आणून तिकडे ऑपरेशन थिएटरला नेऊन जवळजवळ 1 तास लोटला होता. आणि मी तिला थोड्या वेळाने पुन्हा फोन आला की झालं सक्सेस, आता रूमवरती येणार. दाखवलं स्क्रीनवरती की ओके आहेत म्हणून, आणि नंतर काय काय त्यांचं काय प्रॉब्लेम आहे, किती ब्लॉक आहेत ते सगळं सांगितलं. आणि नंतर मग तिने मला विचारलं काय गं ताई काय जेवणाचं. म्हटलं डब्बा आणला आहे पण तिथे. मग मला कॅन्टीनमध्ये घेऊन गेली, कारण तिचे मिस्टर हे खूप आजारी असायचे, डायबेटीस होता त्यांना. त्यामुळे ते खूप ती जिकडे तिकडे हॉस्पिटल वगैरे सारखी सतत हॉस्पिटलच्याच ह्याच्यात असायची. त्यामुळे तिला ते सगळं थोडं जमत होतं. तिने मला मग कॅन्टीनमध्ये नेलं, जेवायला दिलं आणि नंतर त्यांना आणलं रूमवरती. तिथे त्यांना भेटली मला, आणि आम्ही त्या दिवशी थांबून दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला सोडणार होतो. आणि ते सगळं अगदी म्हणजे हे संपेपर्यंत म्हणजे भेटणारे जे आपलं टायमिंग असतं ना ते संपेपर्यंत ती थांबली आणि मग गेली. तुम्ही सांगा किती म्हणजे हवं असतं कोणीतरी यासाठी, गरज असते. कधी कधी पैसा काय जे काय आपल्याकडे आहे ना, कधी कधी कशाचा उपयोग होत नाही आणि कशाचा तरी होतो, असं असतं. तेव्हा नाती जपा. चला आपण बटर चिकन बघूया. आपली व्हिडिओ थोडी मोठी होते आहे. आता हा बटर चिकनचा मसाला आहे, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिरची. आता बघा हे बोनलेस चिकन आहे. हे असं गरम मसाला, थोडी दालचीन, थोडे काळी मिरी टाकून असं जरा ते उकडून घेतले मीठ टाकून. आणि आता ते बटर आणि तेल मिक्स घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा शिमला मिरची आणि मोठे मोठे कांदे कापून फ्राय करून काढायचे. त्यांना काढून झालं की त्याच्यातच आपण मसाला टाकायचा. कांदा टोमॅटोचा आपण मसाला केला आहे तो घालायचा. आता थोडं
तिखट घातलं, ते थोडं असं तेलामध्ये थोडंसं परतलं आणि त्याच्यामध्ये धणा जिरा पावडर, गरम मसाला आणि आपली काश्मीरी पावडर, कारण बटर चिकन आहे जरा लाल कलर येण्यासाठी ते घेतलं. ते थोडं तेलात फ्राय करायचं. तेल आणि बटर थोडं जास्त घ्या आवडत असेल तर, कारण आपलं बटर चिकन आहे ना. आणि थोडीशी साखर थोडंसं स्वीट असतं ना. छान फ्राय करा आणि आपला मसालाही छान फ्राय करा. कांदा टोमॅटो फ्राय करा. थोडी एक हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर असं घेतलेलं. आणि जर तुम्ही खडे मसाले घेत असाल, गरम मसाला टाकत असाल तर खडे मसाले घेऊ नका. आणि हे आहे ना काजूचं बारीक केलेली पावडर आहे. तुम्ही हवंय तर काजू आधी भिजत घालून मसाल्यात बारीक केले तरी चालतील, किंवा वेगळी अशी काजूची पेस्ट केली, बारीक केलेले काजू त्याचं पाण्यात घातले, त्याची पेस्ट केली. आता हा आपला मसाला छान फ्राय होतोय. आता चांगला आपला मसाला छान परतला आहे. आता आपण मीठ घालायचं. मीठ घालून थोडा वेळ परतायचं. चांगला असा गोळा झाला की आपला मसाला बघा कसा गोळा होतो ना, असा आपला मसाला परतला जातो. असा होईपर्यंत छान मसाला परता. आता थोडंसं ना मध्ये एक बटर घाला किंवा तेल घाला. मी तेल घालते. त्याच्यामध्ये थोडं आपली काश्मीरी मिरची पावडर असते लाल कलरची, ती थोडीशी टाका आणि त्याच्यावरती आपलं चिकन असतं ते घाला. बोनलेस चिकन आपण जे थोडं उकडवून ठेवलं आहे ते घाला. त्याने कसं चिकनला पण लाल कलर येईल. हवं आहे तर तुम्ही तेव्हाही चिकनला लावून मीठ लावता तेव्हा असं लावून ठेवलं असेल ना तरी चालेल. आता काही कसं आपण ते तंदुरी बटर चिकन बनवतो ना, तेव्हा हे असं सगळं लावून ते थोडे फ्राय करायचे. थोडं कॉर्नफ्लॉवरचं वगैरे टाकून ते थोडे चिकन फ्राय करून ठेवून द्यायचे. आणि मग मसाला तोही आपण एकदा चिकन बघू. आता हे आपलं असं बघूया. तर छान तेलावरती बटरवरती हे चिकनही छान फ्राय करायचं आणि मग छान मसाल्यामध्ये मिक्स करायचं. आता छान फ्राय झालं आपलं चिकन ते बटर तेलावरती. आणि नंतर आपण सगळं मसाल्यात छान मिक्स करायचं. छान मिक्स झालं की तेवढं त्याच्यावरती आपण आता काजूची पेस्ट केली होती ती घालायची. एक तर तुम्ही असे काजू बारीक करून ठेवा आणि ते मग पाण्यात भिजवा पावडर, किंवा काजू भिजत घालून पेस्ट करा. खरंच हे चिकन बनवून बघा, असं खूप छान होतं. बटर चिकन तुम्ही हॉटेलमधलं सुद्धा तुम्हाला त्याच्या पुढे फिकं वाटेल असं छान बटर चिकन होतं. करून बघा, मी दाखवले तसं, खरंच सांगते. तुम्ही लाईक करा नका करू, शेअर करा नका करू, पण मी केलेली ह्या डिश करून बघा. छान असं जरासं काजू पण असे तेलावरती पेस्ट ती परतवायची. थोडं गरम पाणी घालायचं. आधी बघायचं किती आपल्याला हवं आहे ते. पुन्हा थोडंसं आपल्याला एक पेला गरम पाणी लागेल असं. आणि मग मस्तपैकी मिक्स करायचं. थोडीशी कस्तुरी मेथी थोडी गरम करून हातावर चुरडून अशी टाकायची. त्याचाही खूप छान स्वाद येतो. आणि आता आपण थोडंसं टोमॅटो केचप हे बटर चिकनमध्ये घालाच. हे बोलाल तर सिक्रेट आहे बटर चिकनचं. हे घातलं ना की ती आपली स्वीटची टेस्ट येते. आणि आपण मगाशी शिमला मिरची कांदा फ्राय केला ना, तो घालायचा. मिक्स करायचं छानपैकी. आपलं बटर चिकन झालं आहे. आता वरून फ्रेश क्रीम घाला, नाहीतर आपली दुधावरची साय छान फेटून ती वरून घाला. बटर चिकन तयार. मस्त. कसा वाटला बटर चिकन? करून बघा, खरंच खूप छान होतं. अगदी हॉटेलची टेस्ट लागेल तुम्हाला.
करून बघा. नमस्कार. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.